स्ट्रीम टीचर सगळ्यांनी स्ट्रीम ओपन करा. टीचर एक तास नाहीये बेटा, अर्धा तासाचा आहे आपला क्लास. 8:30 ते 9 अर्धा तास क्लास आहे आपला. मॅम तुम्ही 9:30 पर्यंत घेऊ शकता. हा तुम्ही 9:30 पर्यंत जरी घेतला ना तरी चालेल. हो तुम्हाला चालेल, पण मला दुसरी कामं आहेत ना, म्हणून मी तुम्हाला सांगत असते वेळेवर जॉईन करत जा. नको मॅम 9 पर्यंतच घ्या. टीचर मी अचानक लेफ्ट झाले, सॉरी. बरं बेटा, बरं ठीक आहे. ओके. हा सगळ्यांनी गुगल क्लासरूम ओपन केला? येस मॅम. स्क्रीन शेअर करणार आहे. कोमलचा चान्स झाला नव्हता ना, कोमल आजारी होती तेव्हा, पण आज कोमल पण परत आज ऍबसेंट आहे. नयनचं झालं होतं ना, निकिताचं काल झालं ना. निकिता नाही, निकिताचं चार्जर नाही आले. निशांतनी केलं होतं काल, आणि आज प्रणवचा चान्स आहे. मॅम काल माझं होतं नयन. मॅम काल नयनचं होतं. नाही तुझं झालेलं आहे. काल होतं मॅम, मॅम काल होतं. तुम्ही निशांतचं सांगताय काल. असं कसं? काल माझं होतं मॅम, मी केली होती. नयनचा चान्स झालाय ना? नाही मॅम स्क्रीन शेअर मी केली होती मॅम काल तू केली होतीस, मग झालाय ना तुझा चान्स, तेच तर बोलते मी. नाही मॅम ते म्हणताय ना निशांतने केली होती काल त्याच्यामुळे. अच्छा अच्छा, बरं बेटा ठीक आहे. प्रणव? मॅम माझी पण झालेली आहे. हा मग तुझाच चान्स आहे आज. तू केलं होतास स्क्रीन शेअर याच्या आधी? हो मॅम. अरे वा, मग आता प्रतीक्षाचा चान्स आहे, ती ऍबसेंट आहे. पूर्वा बेटा तू दाखव आता स्क्रीन, चल. पूर्वा? कोमल बेटा लेट का जॉईन झाली आहेस तू? ओके. हा दिसते बेटा. हो हो दिसते बेटा. हा जा गुगल क्लासरूम मध्ये. अच्छा ठीक आहे निशांत, मग तुला उद्या चान्स देते, मला आठवण कर आता. मी शेअर केलेली ऑलरेडी. हा ओके ओके. पूर्वा फुल स्क्रीन कर बेटा, याला मॅक्सिमाइज कर. व्हेरी गुड. जा स्ट्रीम मध्ये जा. स्ट्रीम सगळ्यांनी स्ट्रीम ओपन केली आहे? ओके. आता मी तुम्हाला पहिले मी चेक करून सांगते कोणाकोणाचे स्ट्रीम मध्ये पोस्ट आलेले आहेत. ठीक आहे, थांबा. पहिले मी 8वीच्या मुलांचं सांगते, ठीक आहे, मग 9वीच्या मुलांचं सांगते. अनुष्काचं आलेलं आहे. ठीक आहे, 8वीचे मुलं कान नीट लक्ष देऊन ऐका इकडे. ओके. अनुष्काचं आलेलं आहे, शिवमचं आलेलं आहे. शिवमनी लिंक दिलेली आहे क्विजची, गुगल डॉक्स. नयन तुझं पण आलेलं आहे बेटा, तू एक छान फोटो पाठवलेला आहेस. 2 फोटो आहेत, एक शिवाजी महाराज आणि एक पर्वतरांगा आहेत. तेजसचा आलेला आहे, स्क्रीनशॉट टाकलाय त्यांनी. ओके. दर्शनचा पण आलेला आहे, तेजसने 2 वेळा टाकले. लावण्याचं पण आलेलं आहे आणि आदितीचं आलेलं आहे. ठीक आहे, 8वीचे एवढेच आलेले आहेत. ओके. आता जे काल ज्यांचं काय प्रॉब्लेम आला त्यांनी आता ट्राय करा बघू. सगळ्यांनी अनाउन्समेंट मध्ये एक एक पोस्ट टाका विथ अटॅचमेंट. ठीक आहे. पूर्वा आता मी 9वीचं सांगते. पूर्वा तू टाकलं होतंस बेटा काल? होत नव्हतं टीचर माझं काल. अच्छा दाखव आता करून काय होतं बघू दे. तोपर्यंत मी 9वीच्या मुलांचं काउंट सांगते. हम्म. 9वी मध्ये निशांतचा आलेला आहे, विवेकचा आलेला आहे,
साक्षीचा आलेला आहे विथ फोटो. ओके. स्नेहलचा आलेला आहे. ज्ञानेश्वर. हा टीचर 1 मिनिट बोलू. हा बोल बेटा बोल. टीचर काल मी नव्हती तर कसं टाकायचंय मला सांगा ना. हो हो दाखवते बेटा. मॅम माझं आलंय का बघा ना. मी आता केले. हा हा सांगते बेटा थांब. ज्ञानेश्वर तुझा आलेला आहे. बौद्धवी तुझा आलेला आहे. ओके एवढंच आहेत. मी आता जी नावं वाचली ती. निशांत, विवेक, साक्षी, स्नेहल, ज्ञानेश्वर आणि बौद्धवी यांचं इमेज सोबत म्हणजे फोटो किंवा अटॅचमेंट सोबत त्यांची पोस्ट मला दिसते. बाकी श्रावणी आणि सानियाने टेस्ट म्हणून पाठवलेलं आहे. तर तुमचं जी अक्षरं लिहून पाठवलेली आहेत तुम्ही ती आलेली आहेत. पण त्याच्यासोबत काय अटॅचमेंट दिसत नाही आम्हाला. हा बोल ज्ञानेश्वर. आज नाव चेंज केलं. काय? आज नाव चेंज केलं मॅम. आज नाव चेंज केलं. बघू तरी थांब. अरे वा व्हेरी गुड ज्ञानेश्वर. कसं केलं? स्वतःहून केलंस? हो मॅम. जुनियर मध्ये जाऊन अरे शाबास व्हेरी गुड. हा पूर्वा बेटा दाखव काय करतेस तू. कोणता पण एक फोटो घे ना. घे कोणता पण एक. हा घे एक स्क्रीनशॉट. हा वरती सिलेक्टचं बटन आहे त्याला दाब. वरती कोपऱ्यात. हा त्याला लोड होऊ देत थांब. हा आणि वरती तिथे टेक्स्ट अनाउन्स समथिंग टू युअर क्लास. तिथे काहीतरी टाईप कर. त्या फोटो बद्दल काहीतरी टाईप कर. टेस्ट वगैरे लिही सध्या काहीतरी. सध्या आपण टेस्टिंगच करतोय ना. हा लिही आणि वरती पोस्ट बटन दाब. समजलं जागृती कसं केलं? हो टीचर. येस मॅम समजलं. मॅम आता मी करतो. येतोय का बघा. हा करा करा. ज्यांनी काल नाही केलं त्यांनी आता करा बघू. व्हेरी गुड पूर्वा. आलंय तुझं. चला चला ज्यांनी काल नाही केलं मॅम त्यांनी करा बघू आले ट्राय. का बघा मी आता केले. हा आलंय मॅम. एक मिनिट बेटा. आला आहे मॅम. दर्शनचा आलेला आहे. दर्शननी एक स्क्रीनशॉट टाकलाय. अजून हॅलो टीचर. हा टीचर जसं पूर्वा दीदीला दिसतंय ना तसं मला दिसत नाहीये. थांब ना बघते. मग तुला काय दिसतंय? टीचर मला ना फक्त फोटोज दिसतायत म्हणजे डायरेक्टली असे मोठे अक्षर असतात. दाखव स्क्रीन. पूर्ण 2 मिनिटासाठी थांबव. हा सानिया तुझा आलेला आहे विथ फोटो आलेला आहे. ठीक आहे. आणि तुम्ही पण मुलांना तुम्ही स्वतः पण स्ट्रीम मध्ये बघू शकता. जसं की 8वीचे मुलं तुमच्या 8वी क्लासच्या स्ट्रीम मध्ये बघू शकता कोणाकोणाचा आलेला आहे. बघा हे बघा जागृतीला दिसतंय ना. अनुष्काचं आलेलं आहे. खाली खाली जाशील ना जागृती बाकीच्यांचं पण दिसेल. ठीक आहे. असं तुम्ही बघू शकता. तुमच्या वर्गातल्या मुलांची तुम्ही स्ट्रीम बघू शकता. म्हणजे त्यांनी काय टाकलेलं आहे ते पोस्ट. ठीक आहे. हा जा आता जागृती स्ट्रीम मध्ये. हा वरती आहे ना अनाउन्स समथिंग टू युअर क्लास. त्याला क्लिक कर. हा हे कशासाठी आहे जागृती माहितीये तुला? नाही टीचर. अरे सॉरी मी म्यूट झाली. जेव्हा आपल्याला एखादी महत्वाची घोषणा सांगायची आहे त्यावेळेला आपण ह्या स्ट्रीमचा ऑप्शनचा उपयोग करतो. ठीक आहे. हा ऑप्शन जास्त करून टीचर्सलाच मी चालू ठेवणार आहे कारण की तुमच्यासाठी याची फार युटिलिटी मला वाटत नाहीये. पण मी तुम्हाला शिकवून ठेवते. तुम्हाला माहित असायला पाहिजे हे. ठीक आहे. तर तुम्हाला समजा एखादं उदाहरणार्थ तुम्ही एखादी परीक्षा किंवा एखादी स्पर्धा जिंकलात आणि तुम्ही त्याचं
फोटो टाकू शकता इथे, प्राइस तुम्हाला जे बक्षीस मिळाले की मॅम मला हे बक्षीस मिळालं, उदाहरण देते मी, ठीक आहे. किंवा तुमचा परीक्षेचा टाइम टेबल आला तर तुम्ही टाकू शकता की मॅम आमच्या शाळेमध्ये परीक्षेचा टाइम टेबल हा आलेला आहे, त्याचा फोटो तुम्ही टाकू शकता, ठीक आहे. तर काही महत्वाची घोषणा आपण इथे करू शकतो जी आपल्याला सगळ्यांना सांगायची असेल, ठीक आहे. आता इथे क्लिक कर बेटा. अनाउन्स, हे जे पहिली फील्ड आहे ना, इथे आपण काहीतरी टेक्स्ट लिहू शकतो. टेक्स्ट म्हणजे काही तो जो अटॅचमेंट आपण देणार आहोत त्याच्याबद्दल आपण इथे काहीतरी लिहू शकतो. पण दरवेळेला काय अटॅचमेंट द्यायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही नुसतं इथे काहीतरी लिहून, जसं की उदाहरणार्थ मला आता सांगायचंय तुम्हाला की मुलांना उद्या क्लासला सुट्टी आहे समजा, ठीक आहे. तर मी इथे फक्त लिहेन की उद्या क्लासला सुट्टी आहे, त्याच्यामध्ये अटॅचमेंटची गरज नाहीये है ना. तर मी नुसतं इथे अक्षर लिहेल, अनाउन्स समथिंग टू युअर क्लास, हे वाला जे फील्ड आहे तिकडे मी लिहेन की उद्या मुलांना आपल्या क्लासला सुट्टी आहे आणि मी डायरेक्ट पोस्टला क्लिक करेन. अटॅचमेंट देणं कंपल्सरी नाहीये, पण मी तुम्हाला शिकवते की अटॅचमेंट पण तुम्ही देऊ शकता आणि कसं द्यायचं, ठीक आहे. समजलं जागृती? हो टीचर. हा, बाकीच्यांना कोणाला डाऊट आहे मुलांना? नो मॅम, नो डाऊट. नो डाऊट. ओके, व्हेरी गुड. जा बेटा आता हॅलो टीचर, माझं आलेलं आहे का पहा ना. हा, बघते बेटा. हा, कोमलचं आलेलं आहे. बेटा तुझं नाही आलंय राधिका अजून. हा, जागृती ट्राय कर बेटा, आता पोस्ट कर काहीतरी. जागृती काय करतेस? अरे एवढा शुकशुकाट आज काय झालं? कुठे गेले सगळे? येस मॅम. आम्ही करता ना, म्हणून आम्ही शांत बसलो. मॅम ते क्लासरूम, मॅम गुगल क्लासरूम मध्ये होते सर्वे म्हणून. टीचर आलंय का माझं पोस्ट? बघते हा. टीचर टेस्ट म्हणून टाकलंय. बघते हा बेटा, थांब. तेच बघ. हे बाकीच्यांनी पण चेक करा, तुम्ही पण चेक करू शकता. हो, जागृती आलंय बेटा. पण त्याच्यासोबत काय अटॅचमेंट नाही लावलीस तू? अटॅचमेंट पण लावून ट्राय कर ना. हो टीचर, करते. कोमल व्हेरी गुड बेटा, तुझं आलेलं आहे. हा, कोण राहिले आता ज्यांनी आतापर्यंत एक पण नाही टाकलंय स्ट्रीम मध्ये पोस्ट? नविष्ठा काय बोलायचंय, बोल बेटा. नविष्ठा लेट जॉईन झाली आज है ना? का होती बेटा क्लासमध्ये तू मगाशी? नविष्ठा अरे कुठे गेले सगळे? मॅम आम्ही टीचर आहोत. नविष्ठा लेफ्टच झाली. बरं, ठीक आहे. अच्छा, ओके. ज्यांनी हँड रेस केलेले आहेत, हा बोल नविष्ठा, बोल. तुझा आवाज येत आहे. ब्रेक होतोय बेटा आवाज. चॅट मध्ये सांग. मॅम माझी आली का पहा. हा, मॅम आमच्या गावामध्ये ना स्वामी समर्थांचं एक मोठं मंदिर बांधलंय हा. आणि तिथे आता त्यांची स्थापना होती ना, त्याच्यामुळे म्हणजे खूप आवाज येतो तिकडून. अच्छा आणि मी पण सकाळी मी गेलते आणि आता पण जायचं होतं, पण आज क्लास होता म्हणून गेले नाही. अच्छा, बरोबर. हॅलो टीचर. हा, आदित्य तुझं आलंय बेटा. हा, बोल जागृती. मी ना एक फोटो पाठवलाय, आलाय का बघा. बघते बरं का. नविष्ठा तू चॅट मध्ये सांग बेटा मला काय हा, जागृती आलं बेटा, आलं.
फेल म्हणून येते पोस्ट करायच्या आधी. अच्छा, नविष्ठा स्क्रीन शेअर करून दाखव बेटा, काय प्रॉब्लेम येतोय. आणि बाकीच्यांनी ज्यांनी हँड रेस केलंय तुम्हाला काय बोलायचंय का, की तुम्ही असंच हँड रेस करून ठेवलंय? नो मॅम. मॅम पण कोणी एक जर फोटो पाठवला असला विथ म्हणजे सगळ्या ह्याच्यासोबत, तर जेव्हा त्यांनी जो फोटो पाठवलाय ना त्याच्यावर टच केल्यावर तो असा ओपन नाही होत, फक्त तो फोटो दिसतोय. हा बरोबर, ते फक्त फोटो दाखवतो आपल्याला. आणि त्याच्यावर टच केल्यावर टच का नाही होत मॅम? म्हणजे फोटोला क्लिक केल्यावरती फोटो मोठा होतो ना, त्याला झूम करायचं पण ऑप्शन येतं. हो मॅम होतो. आपल्याला हा, नविष्ठा तुझी स्क्रीन ना दिसत आहे बेटा, मी दाखवते मुला तो, थांबा. हॅलो मॅम. हा हा, बोल बेटा. टीचर, माझ्या याच्या गुगल क्लासरूम मध्ये कालच्याच पोस्ट येते, आजच्या नाही येते. अच्छा, एकदा रिफ्रेश कालचे पोस्ट म्हणजे कोणाचं लास्ट कोणाचं दिसतंय तुला लेटेस्ट? माझं मॅम, मी लास्ट टाकलं होतं, माझ्या आधी दर्शननी टाकलं होतं ते दिसते फक्त. अनुष्काचं दिसतंय तुला? नो मॅम. मॅम मला पण तसंच होते, माझं दिसतंय. ठीक आहे, थांबा बघू आपण, थांबा 1 मिनिट, नविष्ठाचं बघू दे पहिले. हा, नविष्ठा बरोबर करते बेटा, वरती पोस्टला क्लिक कर. टीचर, तेजसचं दिसत आहे. माझं पण तसंच होतं, रिफ्रेश केलं नाही दिसायला लागलं, रिफ्रेश करायला लावा. हा, रिफ्रेश करा मुलांना. अगं तू सिलेक्ट केलायस ना बेटा काहीतरी, नविष्ठा? हा हा, वरती पोस्टला क्लिक कर. हा, अटॅचमेंट ऍडेड, वरती पोस्टचं बटन आहे बघ, मिसिंग मेसेज. हा, वरती मेसेज नाही टाईप केलास ना बेटा, मी बोलली ना काहीतरी त्या फोटो बद्दल तुला काहीतरी लिहावं लागेल, की हे फोटो कशाबद्दल आहे असं. टेस्ट म्हणून लिह आता सध्या, टेस्ट. हा, आणि पोस्ट कर. तुम्ही डायरेक्ट इमेज पोस्ट नाही करू शकत मुलांना, मला इमेज सोबत काहीतरी तिथे मजकूर लिहावा लागेल, हे लक्षात येते का तुमच्या? मॅम, येस मॅम. हा, बोल. माझ्या मोबाईलला खूप थोडी चार्जिंग आहे, मी डिसमिस करू का? अच्छा, ठीक आहे बेटा, पण तुला समजलंय ना आज जे शिकवलंय ते? येस मॅम. ठीक आहे बेटा. ओके मॅम, बाय. रिफ्रेश केल्यावर पण दिसत नाही मॅम. दाखव सानिया, स्क्रीन दाखव. ओके मॅम. मॅम, इथं फक्त माझं दिसतंय खाली. आता आदित्यनं पोस्ट टाकली होती, मी आता पाहिलं होतं लॅपटॉप मध्ये, कुणी स्क्रीन शेअर केली होती त्याचं, पण आता ती आदित्यचं दिसत नाही. एक मिनिट. हा, तुझ्या पोस्टच्या नंतर आदित्यने टाकलेलं आणि आदित्यच्या नंतर आता नविष्ठाने टाकलेलं आहे. येस मॅम, ते दिसत मॅम, नाही. नविष्ठाचं पोस्ट मला दिसत आहे. अच्छा, गुगल क्लासरूम बंद करून चालू कर बेटा, किंवा इथे रिफ्रेशचा ऑप्शन येत असेल ना वरती. थांब, क्लोज नको करू, थांब. ओके मॅम. तीन डॉटला क्लिक कर, तिथे रिफ्रेशचा ऑप्शन आहे, 3 डॉट साईडला, उजव्या साईडला. ओके मॅम. नाही, रिफ्रेशचं ऑप्शन कुठे येतं मुलांना तुम्हाला? मी तर डायरेक्ट ब्राउझरवर खोलले ना, तर मला वरती डायरेक्टली ब्राउझरचं रिफ्रेशचं बटन आहे. तुम्ही रिफ्रेश कुठून केलंय मुलांना? मॅम, रिफ्रेश करण्यासाठी वरती स्क्रॉल करना पडतं. हा, फक्त खेचायचंय ना. हा बेटा, 2 बोटांनी खेच त्याला खाली, स्क्रीनला 2 बोटांनी पकडून खेच खाली, जसं आपण खाली स्क्रोल करतो. टीचर, माझं झालेलं आहे का पहा बरं. जर आपण का कुठल्या ऍप मध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर होत नाही. नाही होत. आदित्य आलं बेटा, सॉरी राधिका आलं बेटा. होम मध्ये येऊन मग रिफ्रेश करावं लागणार.
होम मध्ये आहे का रिफ्रेश ऑप्शन? येस मॅम. मॅम तुम्ही काय? तिथनं येतो. मॅम मी इथूनच करून घेतो. अच्छा, मग हिला का नाही होते? सानिया बेटा एकदा ट्राय कर ना. 2 मॅम बोटनी आपण स्क्रोल. हा बरोबर केलंस. येस येस बरोबर. येस आलं बघ. हा येस मॅम आलं. समजलं? येस मॅम. बाकीच्या मुलांना समजलं कसं रिफ्रेश केलं? येस मॅम. ओके. ओके मॅम. ज्यांना ज्यांना दिसत नव्हतं त्यांनी ट्राय करा रिफ्रेश हे. सगळ्यांनी सांगा मला. आणि सगळे आता तुम्ही बऱ्यापैकी हो मॅम दिसतंय. हा बऱ्यापैकी तुम्ही आता गुगल क्लासरूम मध्ये स्टेबल झालेले आहात आता. ओके ठीक आहे. मग मुलांना आपण थांबूया आता. ओके मॅम. कोणाला काही प्रॉब्लेम येतोय आता गुगल क्लासरूम मध्ये? नो मॅम नाही येत. येस. मॅम. ठीक आहे. ओके ठीक आहे. मग आता आपण थांबूया. उद्या आपण अजून पुढचं बघूया. ठीक आहे. ओके मॅम. बाय बाय.